वळूयात पुढील बातमीकडे. मिरज येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा व बगीचा परिसरातील बेकायदेशीर खोक्यावर सांगली मिरज कुपवाड महापालिकेने धडक कारवाई केली आहे. महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन पथकाने ही कारवाई पार पाडली. कारवाईबाबत माहिती देताना उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या पाठीमागील बाजूस अनेक अनधिकृत तसेच अधिकृत खोकी आहेत. यातील काही अधिकृत क्रमांक असलेल्या खोक्यामध्ये बेकायदेशीरपणे मटका जुगार चालवला जात असल्याचे निदर्शनास आले होते. या बेकायदेशीर कृत्याचे व्हिडिओ चित्रीकरण देखील प्रशासनाकडे उपलब्ध झाले. याची गंभीर दखल घेत महापालिकेने मटका चालवला जाणारा संबंधित खोका तात्काळ जमीनदोस्त केला. याशिवाय परिसरातील सर्व अनधिकृत खोकी पूर्णपणे हटवण्यात आले. महापालिका प्रशासनाने खोकेधारकांना व नागरिकांना कडक इशारा दिला आहे. अधिकृत क्रमांक असलेले खोके असले तरीही त्या ठिकाणी कसलाही बेकायदेशीर किंवा बेकायदेशीर व्यवसाय चालवता येणार नाही. हा महापालिकेच्या अटी व शर्तींचा थेट भंग आहे. भविष्यात अशा खोक्यामध्ये बेकायदेशीर कृत्य आढळल्यास त्यांचे अधिकृत परवाने क्रमांक कायमचे रद्द करण्याची शिफारस करण्यात येईल आणि ते खोके निष्कासित केले जातील, असा स्पष्ट इशारा उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिला आहे. तसेच किल्ला भागातील रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या हातगाड्यासुद्धा महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. इथं आपण आज मिरज येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या पाठीमागच्या बाजूला आहे. आमचा बगीचासुद्धा आहे पाठीमागे. पण अनेक इथं खोके नंबरचे आहेत. 8 नंबर खोके पण खूप होते. आमचे आयुक्त मॅडम आहेत संजिता महापात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या नंबर खोक्यामध्ये आज आम्हाला मटका खेळताना आढळून आलेला आहे, त्याचे व्हिडिओ शूटिंग पण आहेत. तर ती खोके आम्ही आज जमीनदोस्त केली आणि त्यांचे नंबर पोटवण्याचं काम आम्ही पुढं करू. तसेच जे अननंबर होते तेही आज आम्ही निष्कासित केलेले आहे. सर्व नागरिकांना, खोकेधारकांना हेच आमची विनंती आहे की नंबर असलं तर बेकायदेशीर कुठलाही व्यवसाय तिथं करायचा नाही आहे. अटी शर्तीचा तो भंग आहे आणि जर तसं आढळून आलं तर कायमचे नंबर रद्द करण्याबाबत शिफारस करण्यात येईल आणि सदरचं खोकंसुद्धा आम्ही निष्कासित करू.